नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाही विरोधी व जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे असल्यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार शिवसेना ठाकरे गट, कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, सेनेचे शहराध्यक्ष किरण काळे, सरपंच शरद पवार, बन्सी सातपुते, श्रीराम खाकाळ, अशोक बाबर, हाजी शौकत तांबोळी, अल्पसंख्याक अध्यक्ष अथर खान, योगीराज गाडे, निलेश मालपाणी, अनंत गारदे, नलिनी गायकवाड, रोहन शेलार, राजेंद्र भगत, फारुख रंगरेज, अल्तमश जरीवाला, संदीप गुंड, पापा मिया पटेल, समीर पठाण, बाबू कुरेशी, रियाज कुरेशी, गणेश कुलट, पोपट निमसे, बन्सी सातपुते, सुनील दुधाडे, सतीश पवार, विकास उडानशिवे आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याला विरोध करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी सरकारचा निषेध केलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारे हे विधेयक खरं तर हे राजकीय दृष्ट्या जे अडकत होते त्यांना तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अडकवलंय. पण आता पत्रकार असतील, सोशल मीडियावाले असतील, चळवळी करणारे लोक असतील, यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम या सरकारला करायचंय आणि तुमचा आवाज दडपण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे. कायद्याच्या माध्यमातून हे सगळं करण्याचा प्रयत्न या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचा आहे. म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या ठिकाणी खरं म्हणजे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल तर या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या ठिकाणी त्यांनी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. परंतु तो जनसुरक्षा कायदा खरंच लोकांसाठी चांगला आहे का काय त्याचा विषय नाही. परंतु तो जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून खरं म्हणजे या ठिकाणी सर्व विरोधक जे असतील त्यांना दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. पत्रकार असतील, कामगार असतील, विरोधी पक्षाचे लोक असतील, यांना खरं दडपून त्या ठिकाणी आपलं सरकार कसं आणता येईल या अशा पद्धतीने त्यांचा तो त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे हा जनसुरक्षा कायदा म्हणजे काळा कायदा आहे. त्या काळ्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी देशावर कसं नियंत्रण ठेवता येईल यासाठी खरं म्हणजे त्या भारतीय जनता पार्टीचं सगळं कारस्थान चाललेलं आहे. आणि म्हणून अशा कायद्याला या ठिकाणी विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले होते आणि त्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. आज महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीने मागच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार तथा महायुती सरकार यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे पारित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला अधिवेशनामध्ये विरोध देखील दर्शवला गेला. त्यानंतर तरी देखील आडमुठापणाने हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या न्याय हक्काच्या मुळावर उठलेलं सरकार आहे हे आपण सातत्याने बघत आलेलो आहे. तसं बघता नक्षलवादाच्या विरोधात त्याच्यावर काही विविक्षतेची जी पण कृत्य केले जाणार आहे संघटनांच्या द्वारे एखाद्या विकृत असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा विधेयक आणला गेलेला आहे असं सरकारचं म्हणणं येतंय. खरं तर तसं पाहता या सरकारचे आधीपासून ज्या वेळेसपासून हे सरकार राज्याचं याच्यावर सत्तेत आलेलं आहे, सर्वसामान्यांच्या जे पण प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून याच्यामध्ये अनेक यांचे मंत्री हे घोटाळ्यात सापडलेले आहेत. कुणी कुणावर काही कारवाई देखील झालेली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही.
परंतु नक्षलवाद हा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये हा विदर्भाच्या ठिकाणी जे चंद्रपूर, गडचिरोली हे जे भाग असतील इथं खऱ्या अर्थाने बघायला मिळतो आणि याच्यावर कारवाई होणार तर सरकारला ही भीती आहे की त्याच्यामध्ये आपल्या विरोधी कुणी बोललं नाही पाहिजे। आपण बघत आलेलो आहे हे सगळं काही सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये घडतंय। जिथं भाजप विरोधी बोललं जाईल, जिथं देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात बोललं जाईल, जिथं या महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या विरुद्ध बोललं जाईल, त्या सर्वसामान्यातला कुणीही असू त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणं, त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकणं, तो त्याच्यामध्ये अडचणीत कसा सापडेल याच्यासाठी हे सरकार यांचे सत्ताधारी आमदार खासदार हे सातत्याने प्रयत्न करतात। जनसुरक्षा विधेयक खऱ्या अर्थाने गृहमंत्री साहेब म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की महिलांच्या सुरक्षेबाबत याच्यामध्ये काय धोरणं आहेत। तरुणांना रोजगार जर मिळाला त्याच्यामध्ये यांच्याकडून अपराध होणार नाही। बाकीच्या ज्या काही गोष्टी मेट्रो सिटी मध्ये घडतात त्याच्यामध्ये क्राईम रेट कसा खाली आणता आला पाहिजे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे प्रश्न हे आहेत। त्याच्यामुळे जनसुरक्षाचे विधेयक आहेत त्याला कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडी त्या ठिकाणी असा विरोध करत नाही की हा रद्दच करा, पण याच्यामध्ये काही जे अटी शर्तीचे जे निकष आहेत ते खऱ्या अर्थाने या सरकारला याच्यामध्ये फायद्याचे कसे राहतील, यांच्या राजकारणाला याचे कसा फायदा राहील याच्यासाठी हा विधेयक समोर आणलेला आहे। याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच्या इथं जो पुतळा आहे याच्यामध्ये आम्ही विरोध दर्शवत आहोत। या विधेयकाचा या ठिकाणी या सरकारचा निषेध करून या विधेयकाचा विरोध या ठिकाणी करत आहोत। लोकशाही विरोधी हिटलरशाही पद्धतीचा कायदा जो या राज्यामध्ये आणि देशामध्ये हे सरकार आणू पाहतंय त्याच्यातून विरोधी पक्षांचा जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतंय। शहरी नक्षलवाद त्या ठिकाणी मोडीत काढायचा असे लोक सांगतायत, मात्र कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्द देखील कुठेही त्याचा उल्लेख नाही। यातनं जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे की या कायद्याच्या माध्यमातून जे वारेमाप अधिकार पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी द्यायचं म्हणतायत की एखाद्या व्यक्तीनं त्याने एखादं वक्तव्य केलं, सरकारच्या विरोधात एखादी भावना रस्त्यावरती उतरून मांडली तर त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणताही आरोप पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवलेला नसेल तरी सुद्धा ताब्यात घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी पोलिसांना या कायद्यातून मिळालेला आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे समविचारी पक्ष आम्ही या कायद्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि हा कायदा मागे घेण्याची मागणी जी आहे ती या सरकारकडे आम्ही करतो। केंद्र सरकारने जन सुरक्षा जे विधेयक लागू करण्याचा बेत आखलेला आहे ते विधेयक सर्वसामान्यांना परवडणार नाही। सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी संपूर्ण राज्यात देशात आहेत आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी लोकशाहीमध्ये जो सर्वसामान्य नागरिक पदाधिकारी जे आवाज उठवत होते त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सुरक्षा विधेयक शासन म्हणजे लागू करत आहे। त्याच्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडता येणार नाहीत। आम्ही नगर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचा चे पदाधिकारी याला तीव्र विरोध करत आहेत आणि लोकशाहीचा गळा घोटणारं हे विधेयकाला आमचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।